गटारी अमावस्या म्हटलं की काहीतरी स्पेशल आलंच. त्यासाठी मी आज केलं होतं चुलीवरचं चिकन रस्सा आणि सुक्कं. तर इथे मी 1 ते 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि चूल पेटवायला तर खूप मेहनत लागली, भरपूर म्हणजे भरपूर. कधी असं पेटवणं होत नाही, त्यामुळं भरपूर त्रास झाला. थोडा वेळ प्रयत्न करून करून चूल अखेर पेटली. तर त्या चुलीवरती मी पातेलं ठेवलं होतं. पातेल्यामध्ये तेल घालून, कांदा घालून आता त्याच्यामध्ये चिकन घालणार होतो. ते चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं होतं. तर कांदा आपला भाजून झाला की त्याच्यामध्ये ते चिकन घालायचं. तर मी इकडे तिकडे बारीक सारीक कामं थोडीफार आवरून घेतली, मसाला वगैरे वाटून घेतला होता आणि बारीक सारीक भांडी चहा पाण्याची पडली होती तीही घासून घेतली होती, कणिक मळून घेतली होती, भात करून जिरा राईस करून घेतला होता. तर इकडे आपला कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आता हे धुतलेलं चिकन, त्याच्यावरती मी थोडंसं हळद आणि मीठ घातलेलं. तर हे घालून घ्यायचं आणि छान असं हलवून त्याच्यावरती एक प्लेट झाकायची आणि प्लेटीवरती एक छोटंसं आपलं भांडं पाण्याचं ठेवायचं, म्हणजे ते तापलं की त्याच्यामध्ये घालायला बरं पडतं. तर इकडे हे छान असं चिकन असं हलवून घ्यायचं, त्याला तेल, चटणी, मीठ आणि हळद लागेल असं छान असं हलवून घ्यायचं. आणि कसं होतं, त्याच्यावरती झाकण झाकून व्यवस्थित असं शिजवून ठेवलं होतं. आता हे शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आपला घरीच मसाला केला होता, आलं लसूण पेस्ट घातलेला आहे आणि हे खोबरं आणि तीळ हे मी मिक्सरला लावून आधीच ठेवलं होतं. तर हे घालून व्यवस्थित छान असं हलवून घ्यायचं. आणि तेल आपण पहिल्यांदा फोडणीला जे घालतो तेच नंतरनं फोडणी वेगळी करून घालायचं नाही, कारण त्याची टेस्ट वेगळी लागते. इथं मी मसाला करून घेतला होता, खोबरं आणि तीळ होतं आणि हे आलं लसूण पेस्ट, वेगळं काही नाही. हा कोल्हापुरी मसाला आहे. तर इकडे मी सगळा मसाला घातला होता चिकनमध्ये आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढी चटणी हवी आहे तेवढी चटणी घालून त्याचा रस्सा तयार करून घ्यायचा. तर आमच्या घरी कोण सहसा तिखट, मीठ आणि गोड ही पदार्थ जरा कमी खातात, त्यामुळे मी थोडंसं तिखटला थोडंसं कमीच करते. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने केवढं घालायचं आहे तेवढं घालू शकता. तर इकडे मी चटणी घातली होती आणि छान असं हलवून त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि तेही गरम घालायचं, थोडंसं गरमच पाहिजे. तर याच्यामध्ये थोडंसं मी पाणी गरम घालून त्याला चटका येण्यासाठी ठेवायचं थोडा वेळ, त्यामुळे त्याला रश्श्याला कट खूप छान येतो. तर खाली जाळ घालत 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 मी हे थोडंफार आवरलंच होतं. तर इकडे आपला छान असा चटका आलेला आहे चिकनला. त्या ह्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालायचं. तर हा मी घरी केलेला मसाला आहे, जसं की सगळे खडे मसाले भाजून घेतले होते आणि ते मिक्सरला लावून बारीक करून ठेवले होते. सहसा बाहेरचे मसाले वापरण्यापेक्षा आपण घरच्या घरी करून ठेवला तरी खूपच छान. ते आपण जिरा राईस भातालाही वापरू शकतो, चिकन, मटण सगळ्याला वापरू शकतो, बिर्याणीलासुद्धा वापरू शकतो. इथे मी जेवढं मला रस्सा पाहिजे आहे तेवढं मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि छान अशी उकळी आणू द्यायची. आणि आपला हा रस्सा एकदम छान असा कटाचा रस्सा, एकदम आपला कोल्हापुरी स्टाईल अशी रस्सा तयार झाला होता, एकदमच छान झाला होता. त्याला उकळी आलेली आहे. आता आपण कढईमध्ये सुकं टाकायला घ्यायचं. तर सुकं टाकण्यासाठी मी खोबऱ्याचा मसाला वापरलेला नव्हता, त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती, कारण खोबऱ्यातलंच असं मसाल्याचं खाऊन 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 कंटाळा येतो. जरा वेगळं काहीतरी नवीन मी ट्राय केलं होतं. तर त्याच्यासाठी मी टोमॅटो आणि कांदा भाजून त्याची पेस्ट करून घेतली होती. तर ही पेस्ट आपण थोडीशी भाजायची आणि हा मसाला आपला भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी चटणी हवी आहे तेवढी चटणीही घालून घ्यायची. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि थोडंसं चटका येण्यासाठी ठेवायचं. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढी चटणी आहे तेवढी मी चटणी घालून पण घेतलेली आहे. तर ह्याला छान असा कट पण आला आहे, चटका आला आहे, छान असं कट एकसारीक बारीक असा कट सुटायला लागला. तर ह्याच्यामध्ये आपण चिकन घालायचं आणि थोडा वेळ वाफ येण्यासाठी ठेवायचं, कारण चिकन ऑलरेडी थोडंफार शिजलेलंच असतं, त्यामुळे जास्त शिजवावं लागत नाही. तर इकडे मी आता झाकण झाकून ठेवायचं आणि हे कोल्हापूर स्टाईल, कोल्हापुरी पद्धतीनं मी हे चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं करून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा.
तर थोडाफार वाफ येण्यासाठी किंवा त्याला तेल सुटण्यासाठी थोडंसं झाकून ठेवायचं आपण. आणि चुलीवरचं जर खायचं म्हटलं तर खूपच छान लागतं. हे झाकून ठेवायचं आणि आपला हा चुलीवरचा रस्सा आणि सुक्कं आपलं तयार होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आणि खेड्यामध्ये कसं सकाळच्या भाकरीच असतात, त्यामुळे मी भाकरी केल्या होत्या जोंधळ्याच्या, आणि जोंधळ्याच्या भाकरीबरोबर रस्सा आणि सुक्कं खूपच छान लागतं. तर व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा. थँक्यू.